मी स्वाती चुरी, मी पुण्याहून आले आणि आमचे माझे मित्र आणि मैत्रीण आणि मिस्टर असे आम्ही 4 जण सहज इकडे महाबळेश्वरला जाताना सज्जनगडावर दर्शन करण्यासाठी आलो आणि ठोसेघरचा बोर्ड बघितल्यावर लक्षात आलं की आपण खूप वर्ष फक्त ठोसेघर धबधबा हे नाव ऐकतोय, तर प्रत्यक्षात बघायची संधी आली आहे म्हणून आम्ही इथे आलो आणि अप्रतिम आणि अगदी अविस्मरणीय अनुभव आम्हाला इथे आलेला आहे। खूप सुंदर असा हा निसर्गाच्या सानिध्यात बसलेला ठोसेघर धबधबा आहे। इथे येऊनही आम्हाला छान वाटतं। फक्त मला लोकांना एक सांगावं असं वाटतं की ज्या पद्धतीने आता इथे खाली उतरण्यास बंदी केलेली आहे, असं बऱ्याच ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात खूप सुंदर पर्यटन स्थळं आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला आता जाण्यास मनाई गव्हर्नमेंटला करावी लागते, कारण लोक परिस्थितीचं भान न ठेवता मजा करण्यासाठी खाली उतरणं, मद्यप्राशन करणं किंवा धिंगाणे करणं अशा सगळ्या गोष्टी करतात आणि त्यामुळे आपल्याला अशा सौंदर्य आणि प्रेक्षणीय स्थळापासून लांब राहावं लागतं। तर लोकांनी याचं भान ठेवावं आणि असा हा सुंदर अविस्मरणीय क्षणाचा आनंद आम्हाला नेहमीच सगळ्यांनाच घेता यावा। म्हणजे आता जूनचा पाऊस इतका जोरात, जून जुलैचा हा स्टार्टिंगचा पाऊस असल्यामुळे एवढा वेगाने पाऊस पण नाही आहे, रिस्क फॅक्टर कमी आहे आणि इथे व्यवस्था पण चांगली आहे, त्यामुळे एकदमच प्रसन्न वाटतं। लोकांनी घ्यावी पण तेवढीच काळजी पण घ्यावी, हेच सगळ्यांनी लक्षात घ्यावं। जेवढं पाणी दिसायला सुंदर तेवढंच घातकही असतं, त्यामुळं सेफ डिस्टन्स ठेवूनच त्याची एन्जॉय घेतलं तर सगळ्यांसाठीच बरं राहील असं माझं एकंदरीत मत आहे। हे सगळ्यात मोठं वरदान आहे, कारण बरेच लांब लांबवरून लोक येतात इथे धबधबा बघायसाठी आणि खूप छान आहे, त्यामुळे प्रत्येकाने आमच्या इथं भेट द्यावी। अध्यक्ष सन 1903-04च्या दरम्यान हा समित्या स्थापन झाल्या। समित्या स्थापन झाल्यापासून इथं सुद्धा अत्यंत काय धबधब्यात पडण्याचं प्रमाण किंवा अतिउत्साहपणाचं जे प्रमाण तरुणांचं होतं ते त्यावेळेस असंच फार मोठ्या म्हणजे त्राससुद्धा भावला, खात्याला सुद्धा भयंकर त्रास झाला, आम्हालाही त्रास झाला, पण आम्ही शासनाच्या माध्यमातून किंवा समितीच्या उत्पन्नाच्या माध्यमातून हे सगळे कटाडे किंवा संरक्षणाच्या दृष्टीनं आम्ही पावलं उचलली। आम्हाला काय अधिकाऱ्यांनी सुद्धा मदत केली आणि वन खात्यानं सुद्धा आमच्या पाठीमागं उभं राहून सगळ्या लोकांनी हे व्यवस्थित, तेव्हा आता अनुचित प्रकार 2012च्या नंतर कसलाही या धबधब्यामध्ये अनुचित प्रकार नाही, कुठं घसरून पडलं, होवलं असं आम्ही काही शिल्लक ठेवलं नाही। असं चांगलं व्यवस्थात इथं या ठिकाणी CCTV कॅमेरे, बंदोबस्त, पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त असतो, असं व्यवस्थित आम्ही ठेवलेलं। त्यामुळे 2012 नंतर कसलाही अनुचित प्रकारे ठोसेघर धबधब्यात कसलाही झालेला नाही, इथून पुढे होणार नाही अशी सुद्धा आम्ही काळजी घेतो।